या हो. आपल्याकडे विशाल खांडके जी आलेले आहेत. सो महाराष्ट्र मंडळ इज अ बिग सपोर्टर ऑफ गर्जे मराठी ग्लोबल. ही इज ऑलवेज विथ अस अँड ही इज अ ट्रस्टी ऑफ महाराष्ट्र मंडळ. आणि वृषाल सोबत आता तिथले आणखी 2 ट्रस्टी सदस्य महाराष्ट्र मंडळाचे आहेत. महाराष्ट्र मंडळाबद्दल मी विशेष सांगू इच्छितो की 1932 साली सुरू झालेलं जगातलं पहिलं महाराष्ट्र मंडळ आहे की जे देशाबाहेरचं होतं, आणि ते अनेक दिग्गज या मंडळातून लंडनला इथे आलेत. अनेक कार्यक्रमांमधून त्यांनी त्यांचा संपर्क मराठी लोकांशी युके मध्ये केलेला आहे. सो आता सध्याची धुरा वृषाल खांडके आणि त्यांच्या टीम सोबत आहे. सो वृषालजी, आपण आपलं मनोगत एक इफ आय मिस्टेक नॉट, वाघ नका आणण्यामध्ये पण मंडळाचा खूप हात होता ना. Am I audible? येस. या, यू आर ऑडिबल. ओके. सर्वप्रथम GMG तो खूप खूप मी अभिनंदन करतो. 10 वर्ष कुठलाही एक प्रकल्प सुरू करतात लोक, पण तो राबवणं 10 वर्ष, आय थिंक ही खूप मोठी अचीवमेंट आहे. आणि जेवढं मी बघितलंय, आय हॅव ऑलवेज सीन देम ग्रोईंग. माझा GMG बरोबर ऍक्च्युली वन ऑफ द रिझन इज आय मस्ट मेन्शन सागर बाबरजींनी जे काही रील्स, आय फॉलो हिम, आणि तिकडनं मला GMG बद्दल कळलेलं. अँड देन आय हॅपन टू मीट गणूजींना. मी विश्व मराठी संमेलनमध्ये आम्ही जानेवारी 2025 ला भेटलो. त्यावेळेला आमचं 2-3 दिवस एकत्र होतो. त्यावेळेला आमचा ऍक्च्युली जास्त चांगला संपर्क झाला. तर मी बोललो, वाय नॉट टेक दिस ऑन अ मंडळ लेवल ओनली, इंडिव्हिज्युअल लेवल पेक्षा मंडळ. कारण की महाराष्ट्र मंडळ लंडन, जसं हा बोलला आता ऋषी बोलला, ठीक आहे, इट इज द ओल्डेस्ट मंडळ ऑफ मराठी स्पीकिंग पीपल आउटसाइड इंडिया. म्हणजे 1932 साली, म्हणजे स्वातंत्र्याच्या आधी महाराष्ट्र मंडळाची स्थापना झालेली आहे. मगाशी कोणतरी बोलत होतं की 47 मध्ये 100 वर्ष होतील. आम्हाला 32 मध्येच 100 वर्ष ह्या मंडळाला होतील. तर हजारो लोक जोडलेले आहेत. ठीक आहे, खूप चांगल्या स्वतःची वास्तू आहे आपली. खूप पूर्वजांनी खूप छान काम केलेलं आहे आणि आम्ही ते कंटिन्यू करतोय. आणि याच आधारे आम्ही कंटिन्यू करताना मी आनंदजींना एक गोष्ट बोललेलो जेव्हा 1.5 वर्ष आधी जेव्हा भेटलो, की एक युकेचं चॅप्टर डेडिकेटेड विथ प्रॉपर रजिस्ट्रेशन आणि ते सगळं व्हावं. आणि त्यावेळेला मग संदीप ऑल्सो गॉट इन टच, आणि मग ऋषी आला, जॉईन झाला. आणि आय एम व्हेरी हॅपी की त्यांनी इमिजिएटली ही गोष्ट करून एक रजिस्टर्ड कंपनी केली. म्हणजे एक लेजिटिमेट एक कंपनी झाली, ज्याच्याने व्यापार करण्यासाठी खूप सोपं होतं. ठीक आहे, लोक घाबरत नाहीत. आणि आय थिंक हा प्लॅटफॉर्म, आणि या सकाळपासून मी पण बघतोय, बऱ्याच गोष्टी मला पण माहिती नव्हत्या. ठीक आहे, महा मार्केट प्लेस, म्हणजे खूप छान, म्हणजे नेहमी कल्पना असायची, पण हे एक्झिक्यूट जे तुम्ही लोकांनी केलंय, आणि आय थिंक दॅट इज वंडरफुल, सगळ्यांना एकत्र आणण्यासाठी. महाराष्ट्र मंडळ लंडन, ओके, ऑफकोर्स मी ट्रस्टी आहे. आय हॅव गॉट 2 ऑफ माय फेलो ट्रस्टीज विथ मी. ओके, आणि आमचं नवीन कॉन्स्टिट्यूशन झाल्यानंतर आम्ही एक डेडिकेटेड पोर्टफोलिओ, एक ट्रस्टी, अर्चिन तळपदे इज नाव द ट्रस्टी फॉर दॅट पोर्टफोलिओ. ओके, बिझनेस आणि एंटरप्रिनरशिपसाठी एक वेगळं पोर्टफोलिओ क्रिएट केलेलं आहे. आणि देर इज अ लॉट ऑफ प्लॅन्स, हाऊ डू वी वर्क, हाऊ डू वी गेट आपल्या मराठी माणसाला एंटरप्रेनर बनवण्यासाठी, का त्यांना कसं आपण हेल्प करू शकतो, जॉब क्रिएशन पासनं फॉर एव्हरीथिंग, तर त्यासाठी आम्ही एक वेगळं पोर्टफोलिओ. अर्चिन इज देअर विथ मी. ओके, मी जास्त बोलत नाही, अर्चिन कॅन टेक ओव्हर. अँड आय ऑल्सो हॅव मिस नीना जोशी विथ मी, शी इज ऑल्सो माय फेलो ट्रस्टी. तर इव्हन काही गोष्टी ती पण ह्या संदर्भामध्ये जॉब्स आणि याच्यासाठी करते. तर मी एक विनंती करतो, अर्चिनला प्लीज स्पॉटलाइट मध्ये आणा, आणि आफ्टर दॅट नीना कॅन टेक ओव्हर. नक्कीच. धन्यवाद वृषालजी. खूप छान तुम्ही आम्हाला सगळ्यांना माहिती दिली आहे. आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्र मंडळ लंडन याबद्दल सगळ्यांच्या मनामध्ये किती आदर असतो, कारण भारताबाहेरचं पहिलं मंडळ आहे आणि त्याच गावात आपण राहतो असं म्हटल्यानंतर एक विशेष आनंदाची आणि अभिमानाची बाब असते. त्याही पेक्षा सगळ्यांना सांगताना आनंद होतोय की कुठलाही कार्यक्रम हा अतिशय उत्तम पद्धतीने मंडळामध्ये साजरा केला जातो, आणि कुठल्याही कार्यक्रमाबद्दल किंवा कुठल्याही कल्पनेबद्दल जर आम्ही वृषालजींना सांगितलं तर त्याबद्दल नक्कीच सकारात्मक विचार केला जातो आणि त्या कार्यक्रमाचं नियोजनही केलं जातं. तर त्याबद्दलही या निमित्ताने तुम्हाला धन्यवाद व्यक्त करेन.